हॅलो फ्रेंड्स, ही आपली बजीसची मदर आहे आणि ती आत तिच्या केजमध्ये म्हणजे ब्रीडिंग बॉक्समध्ये मी तिला पालकचा देठ दिलेला आहे. तिचा फेवरेटही आहे. तिला पालक खूप आवडते. पालक कधी पण आणली की ती आवडीने खात असते. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी तिच्या ब्रीडिंग बॉक्समध्ये तिला का खायला दिलं, तिला बाहेर का नाही खायला टाकत? बरोबर आहे तुमचा प्रश्न, कारण की ब्रीडिंग बॉक्समध्ये काही फूड असेल तर त्याला मुंग्या लागायची शक्यता आहे. मुंग्या त्या चिक्सला त्राससुद्धा देऊ शकतात. त्याच्यामुळे काही पण खाण्याचा पदार्थ असेल तो ब्रीडिंग बॉक्समध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला जवळ ठेवायचा नसतो आणि ते मदर पण भरपूर काळजी घेते. पण मी आज ब्रीडिंग बॉक्समध्ये हात घालून तिला पालकचा देठ का खायला देत आहे हे तुम्ही बघतच असतात. का सांगते मी तुम्हाला, कारण की हे केजमधले ना जे बाकीचे बर्ड्स आहेत ते तिला इतके त्रास देतात. ती बाहेर आली, ब्रीडिंग बॉक्समधून बाहेर आली केजमध्ये, की हे बाकीचे बर्ड्स ब्रीडिंग बॉक्समध्ये जायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ते चिक्स आहेत, छोटे छोटे बेबीज आहेत, त्यांना हर्ट होईल आणि ती सारखी त्यांना सेफ करत असते, प्रोटेक्ट करत असते. त्याच्यामुळे तिला खायला वेळ भेटत नाही, कारण की ती बाहेर आली की हे आतमध्ये जातं. मग ती खाण्याचं सोडून परत आपल्या पिल्लांना काळजी घ्यायला आतमध्ये येते. तिचा यातच वेळ चाललेला आहे. मग ती उपाशी राहते. उपाशी राहिल्यामुळे मग ती बाकीच्या पिल्लांना कशी फीड करू शकेल? म्हणून मला असं वाटलं की आपण छोटासा देठ तोडूया आणि तिला ब्रीडिंग बॉक्समध्ये पकडूया, बघूया ती खाते का नाही. पण खूप छान रिझल्ट आलेला आहे. ती खाती आणि ती इतकी फास्ट खात होती ना की तिला कदाचित भूक पण जास्त लागली असेल आणि पिल्लांना फीडिंग करायचं टेन्शन पण असेल. त्याच्यामुळे तिने माझ्यावर अटॅक नाही केला किंवा काहीच नाही. तिचं रिॲक्शन जसं देठ धरला तसं ती इतकी फास्ट खायला लागली की तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात देठ किती संपवला आहे तिने. आणि मला तर खूप आनंद झालेला आहे की मी ही आयडिया लावली, त्याच्यामुळे तिला काहीतरी हेल्प झाली, तिचं पोट भरेल, तिच्या पिल्लांचं पण पोट भरेल, हे मला विचार करून खूप छान वाटलेलं आहे. आणि ती मला आता तिचा दुश्मन पण नाही समजत. ती मला तिच्या पिल्लांना हात पण लावून देते. ती केजमध्ये ब्रीडिंग बॉक्समध्ये असताना मी तिच्या पिल्लांना हात लावलेला आहे. पण प्रॉब्लेम हाच आहे की बाहेरचे बर्ड्स तिला खूप त्रास देतात, सारखे आतमध्ये यायला बघतात, की जे तिचेच पिल्लं आहे. याच्या मागच्या वेळेसचं जे ब्रीडिंग प्रोग्रेस होती त्यामधलेच ते पिल्लं आहेत, ते पण आतमध्ये यायला बघतात, पण ती येऊन देत नाही. त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती आहे. आणि आपण बघू शकता 6 पिल्लं आहेत. मागच्या वेळेस पण 6 पिल्लं होती, पण ह्यावेळेस पण 6 पिल्लं हॅच झालेली आणि 2 एग्स आहेत. तुम्हाला अंडे 2 दिसत आहे, ते अजून हॅच नाही झाले. माहिती नाही ते खराब झालेत का चांगले आहेत. जसं मला जमेल तसं मी काढून बघते आहे का नाही, ते लाईव्हमध्ये आहे का नाही. तर वेस्ट झाले असेल तर ती स्वतःच ब्रीडिंग बॉक्सच्या बाहेर अंडे फेकून देते. मग त्याच्यावरून आपल्याला समजून जाईल की ते खराब झालेले आहे. कारण की हे छोटंसं जे पिल्लू दिसतंय हे कालच एगमधून हॅच झालेलं आहे. मग अजून पण चान्सेस आहेत आपले की ते एग जे 2 राहिलेले आहेत ते हॅच व्हायचे, कारण की टोटल 8 अंडे होते आणि 6 पिल्लं झालेली आहेत. 2 अंडे आपल्याला दिसत आहेत. तर आता बजीशमानी खाल्लेला आहे भरपूर छान पालकचा देठ आणि आता ती तिच्या पिल्लांना फीड करते. वाव, किती छान दृश्य आहे बघा. ती तिच्या पिल्लांना किती, सर्वात छोटं जे पिल्लू आहे त्याला फीड करते आहे. आणि फीड करता करता पालक म्हणजे ग्रीन कलरचं तिच्या पिल्लाच्या पोटात जातं हे पण आपल्याला दिसतं आहे. ग्रीन कलर पण दिसतोय, किती छान ना. आपल्याला आज फीडिंग करतानाचा पण व्हिडिओ मिळालेला आहे, कारण की आता मला असं वाटतं की आमची थोडी फ्रेंडशिप झालेली आहे. आधी मी केज उघडला, ब्रीडिंग बॉक्सचं झाकण जरी ओपन केलं तरी ती अंगावर यायची, अशी चावण्याचं रिॲक्शन करायची. पण आता तिला कळलेलं आहे की माझ्यापासून तिला काही त्रास नाही आहे, तर मला ती व्हिडिओ काढून देते, काहीच करत नाही. आणि हे छोटंसं पिल्लू एक आहे त्याला नाही अजून फीड करते, मोठ्यालाच करते आहे वाटतं. आणि ती मला बघती आहे पण काय रिॲक्ट करत नाही. चला, तिने तर छोट्या पिल्लाला फीडिंग करायला घेतलेलं आहे आणि हे मोठं पिल्लू कसं मध्ये मध्ये करतं आहे की मला भरव. सर्वात मोठं पिल्लू तिकडे बसलेलं आहे, ते काहीच त्रास देत नाही आहे. तर चला फ्रेंड्स, मला हे मदत करून खूप छान वाटलेलं आहे. मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.